नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आपल्याला माहीतच आहे, शेती म्हटले की निसर्गाच्या लहरीपणासोबतच पैशाची जुळवाजुळव आलीच. बियाणे, खते, औषध फवारणी आणि मजुरी हा सगळा खर्च भागवायचा कसा, यासाठी तर आपल्याला बँकेच्या पीक कर्जाचा आधार असतो ना. तर मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. आगामी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पिकानुसार मिळणाऱ्या कर्जाचे नवे दर म्हणजे स्केल ऑफ फायनान्स आता निश्चित करण्यात आले आहेत. आणि सर्वात आनंदाची गोष्ट कोणती आहे माहीत आहे का? शेतीतील वाढता खर्च आणि महागाई लक्षात घेऊन यंदा कर्जाच्या रकमेत चांगलीच भरीव वाढ करण्यात आली आहे. चला तर मग बघूया कोणत्या पिकासाठी आता हेक्टरी किती कर्ज मिळणार. मित्रांनो, यंदाच्या पीक कर्जात तब्बल 10% घसघशीत वाढ झाली आहे. हो, बरोबर ऐकलंत तुम्ही, तब्बल 10%. मागील वर्षाच्या म्हणजेच 2025च्या तुलनेत यंदा परभणी जिल्ह्यातील जिरायती कापूस, सोयाबीन, तूर, मूग, हळद, केळी, संत्रा आणि मोसंबी या सगळ्या आपल्या प्रमुख पिकांच्या कर्ज दरात सरासरी 10%ची वाढ झाली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. नाबार्डाच्या PLP योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील तब्बल 3,237 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी फक्त पीक कर्जासाठीच 2,653 कोटी रुपये दिले जाणार आहेत. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने या नव्या दरांना नुकतीच मंजुरी पण दिली आहे. आता बघा किती वाढ झाली आहे ते. कापसाचं सांगायचं तर जिरायती कापसासाठी हेक्टरी 6,750 रुपये आणि बागायती बीटी कापसासाठी 8,750 रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 6,250 रुपये वाढले. तुरीसाठी 4,700 रुपये आणि मुगासाठी 2,800 रुपयांनी वाढ झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर खूपच चांगली बातमी आहे. सुरू आणि पूर्व हंगामी ऊसासाठी हेक्टरी 14,500 रुपये तर आडसाली ऊसासाठी थेट 16,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता बघूया 2026-27साठी निश्चित झालेले नवे पीकनिहाय कर्जदार प्रति हेक्टर हे दर नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. खरीप जिरायती पिकांमध्ये कापसासाठी 74,250, सोयाबीनसाठी 68,750, तुरीसाठी 51,700, मुगासाठी 30,800, उडदासाठी 31,350, मुक्यासाठी 41,250, बाजरीसाठी 38,500 आणि भुईमुगासाठी 55,000 मिळणार आहेत. रब्बी पिकांमध्ये हरभऱ्यासाठी 44,000, गव्हासाठी 55,000, ज्वारीसाठी 39,875 आणि करडईसाठी 38,500 मिळणार आहेत. आता बागायती पिकांचं बघूया. आडसाली ऊसासाठी तब्बल 1,81,500 सुरू आणि पूर्व हंगामी ऊसासाठी 1,59,500, केळीसाठी 1,37,500 आणि टिश्यू कल्चर केळीसाठी 1,78,750, हळदीसाठी 1,43,000, संत्रा मोसंबीसाठी 1,10,000, आंब्यासाठी 1,98,000, द्राक्षांसाठी तर तब्बल 4,12,500, डाळीसाठी 1,80,000 आणि ड्रॅगन फ्रूटसाठी 1,80,000 मिळणार आहेत. ह्या गोष्टी आणि ही जी रक्कम आहे तुम्ही लिहून ठेवा, नाही तर लक्षात तरी ठेवा. मित्रांनो, केवळ पिकेच नाही तर किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC योजनेअंतर्गत शेतीला जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पण नवे दर आले आहेत. एका गाई किंवा म्हशीच्या पालनासाठी 38,500 ते 40,700 रुपये मिळतील. शेळी मेंढी पालनासाठी 41,500 रुपये ठरवण्यात आले आहेत. मत्स्य व्यवसाय म्हणजेच शेततळ्यातील 3 ते 5 लाखांपर्यंत कर्जाची तरतूद आहे. याशिवाय कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन आणि रेशीम शेती अशा व्यवसायांनाही आता चांगला आर्थिक आधार मिळणार आहे. तर मित्रांनो, शेतीसाठी लागणारा पैसा वेळेवर आणि योग्य प्रमाणात उपलब्ध झाला तर खते, बियाणे आणायला अडचण येत नाही आणि उत्पादन निश्चितच वाढू होऊ शकते. परभणीच्या शेतकऱ्यांसाठी वाढलेले हे नवे
कर्जदर नक्कीच फायद्याचे ठरणार आहेत. तुम्ही तुमच्या नजदीकच्या बँकेत किंवा सोसायटीत जाऊन या नव्या दरानुसार तुमच्या पीक कर्जाचा नक्की उचल करा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.